महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। जळगाव शहरातील कालिका माता चौक येथे शनीपेठ पोलीस स्टेशनच्या विस्तारीकरणासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांच्या संगनमताने विस्तारीकरण संदर्भात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे। जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरात वारंवार होत असलेले अपघात व शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांना कंटाळून परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांनी सामूहिक स्वाक्षरी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे। नागरिकांचा थेट आरोप आहे की वाळू माफिया, सट्टा, पत्ता, गँग व इतर अवैध धंदे यांच्यामुळे महिला व मुलींची छळखाणे देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत। तसेच परिसरातील काही बियर बार व हॉटेल या ठिकाणी संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस टवाळखोरांचे मोठा फौजफाटा वावरत असतो। त्या अनुषंगाने परिसरातील नागरिकांनी शनीपेठ पोलीस स्टेशन व्यतिरिक्त आणखी एका पोलीस स्टेशनची मागणी केली आहे। कॅमेरामॅन मयूर पाटील सह वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल, जळगाव। नमस्कार, वंदे महाराष्ट्र टीव्ही मध्ये आपले स्वागत। आता आम्ही उभे आहोत जळगाव शहरातील कालिका माता चौक येथे आणि इथं एक कॅम्पिंग चाललेलं आहे नवीन पोलीस स्टेशन बनवण्यासाठी। कारण की हा एरिया शनीपेठ पोलीस स्टेशनचा अंडर येतो आणि मानवी वस्ती खूप जास्त वाढल्याने लोकांना थोडी अडचण निर्माण झालेली आहे। ती अडचण अशी निर्माण झालेली आहे की पोलीस स्टेशन लांब आहे आणि लहान पडतं, एरिया मोठा आहे। तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचत नाही आणि नागरिकांना पण त्याची हॅरसमेंट होते। आणि विशेष म्हणजे हा मुख्य चौक आहे महामार्गाचा, आपलं कालिका माता मंदिर चौक, आणि इथं काल अपघात सुद्धा झालेला। एक व्यक्ती जागीच दगावली, जे वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने धडकलेली होती मोटरसायकलला। त्याच एक व्यक्ती गंभीर स्वरूपात जखमी आहे आणि एक व्यक्ती जागीच दगावलेला आहे। आणि हे कॅम्पेन 2 दिवसापूर्वी चालू केलेली होती येथील स्थानिक नागरिकांनी आणि ते आपल्यासाठी बोलण्यासाठी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। कॅम्पेन कोणत्या संदर्भात आणि पोलीस स्टेशनची मागणी कशी करत आहेत? दादा नमस्कार, नाव काय आपलं? विकुराज कोल्हे। आपलं कॅम्पेन कोणत्या संदर्भात चाललेलं? आम्ही इथे परिसरातील सर्व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेतोय, जेणेकरून आम्हाला नवीन पोलीस स्टेशन इथे मिळण्यात यावं, नवीन पोलीस स्टेशन स्थापन करण्यात यावं, याच्यासाठी आम्ही इथे स्वाक्षरी मोहीम राबवतोय। तुम्हाला पोलीस स्टेशन शनीपेठ आहे आता, आणि जे नवीन पोलीस स्टेशन तुम्ही मागणी करतायत ते निर्धारित जागा अशी कुठली आहे का की तुम्ही त्या ठिकाणी समजा नगरपालिका किंवा संबंधित पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार करून ती जागा त्यांना नमूद करून देणार की या ठिकाणी आम्हाला पोलीस स्टेशन हवंय म्हणून? या भागात नवीन एरिया डेव्हलप होत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी इथे ओपन स्पेस वगैरे आहे शासनात, तसंच प्रशासनाच्या मार्फत ते सर्वे करून ते करू शकतात। पण मग इथे आम्हाला याच्यासाठी पोलीस स्टेशन गरजेचं आहे की इथे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर, वाळू माफिया, इथे वाळू डंपर इतक्या फास्टली जातात की त्यांच्यावर नियंत्रण राहत नाही कोणाचं। आणि त्याच्यामुळे काय होतं की इथे रोज एक नॉर्मल ॲक्सिडेंट किंवा मोठा अपघात, आता कालच नुकतेच जवळ एक इथे मोठा अपघात झाला, ऑन द स्पॉट माणूस जातो। एक लहान वर्षाची लहान चिमुरडी व इथे मागच्या वर्षी मृत पावली। अंगाला सुद्धा शहार येतात किंवा आता ही घटना कधीपर्यंत थांबतील? दोघं ऍक्सिडेंट संध्याकाळच्या वेळेस झालेले आणि वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरनच चाललेले आहेत। हो, जवळपास वाळू वाहतूकच्या डंपरमुळेच इथे ॲक्सिडेंट होतात। इथे बिअर बार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, त्याच्यामुळे मर्डर सुद्धा झालेले आहेत। सट्टा पत्ता बाजार चालू असतो। मागच्या काही महिन्यापूर्वी ह्याच हॉटेलमध्ये मर्डर झालेलं होतं तरुण मुलाचं। जवळ इथे भानू हॉटेलमध्ये एका मुलाचं मर्डर झालेला होता। म्हणजे अक्षरशः महिला मुलींची छेडखानी काढण्यात येते वेळोवेळी, कायम महिलांना मुलींना त्रास, सोनसाखळी, चोरीचे प्रकार वाढलेले आहेत। आपण कोल्हेदादांचं बोलणं ऐकलं असेल की ह्या एरियामध्ये अवैध धंदे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि वाळू तस्करांची एवढी मुजोरी वाढलेली आहे की ते रात्री बेरात्री गाड्या खूप ओव्हर स्पीडने चालवतात। आणि कालची ताजी घटना आहे ते ध्यानात घेता प्रशासन खडबडून जागा व्हायला पाहिजे आणि असे अवैध धंद्यांवर लवकरात लवकर कारवाई करून ते पूर्णपणे बंद करायला पाहिजे। विशेष म्हणजे शनीपेठ पोलीस स्टेशन हा एरिया जो आहे जळगाव शहराचा खूप मोठा भाग आहे आणि पोलीस स्टेशन खरोखर एरियाच्या हिशोबाने लहान आहे, ते आपण मान्य करू शकतो यांच्या म्हणण्यानुसार। आणि जे अवैध धंदे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात या एरियामध्ये आहे, त्या अनुषंगाने यांची मागणी योग्य वाटते आहे। अकबर पटेल, वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, जळगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज,
आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.